हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे ते खूप टेस्टी आहे, सगळ्यांना आवडणारं. तर एकदम असं पावसाळा पण आता चालू झालेला आहे आणि बाहेर पाऊस पडत आहे आणि घरामध्ये असं गरमागरम काहीतरी खायला असेल तर एन्जॉय. तर लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा हा मका. तर मका आहे तर आपण नुसतं भाजून न खाता तर त्याच्यापासून आपण वेगवेगळं असं काहीतरी खाल्लं तर चमचमीत खाल्लं तर ते सगळ्यांना आवडेल आणि मुलांनाही आवडेल. मकापासून साधं नुसतं भाजून न खाण्यापेक्षा असं चमचमीत खाल्लं तर खूप टेस्टी होते हे. तर मका असा आपण अगोदर मी सोलून घेतलेले आहेत. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहेत, मार्केटमध्ये भरपूर मका पण आलेले आहेत आणि असं पावसाळ्यामध्ये एन्जॉय करायचं म्हणजे मका. तर एकदम टेस्टी. तर आपण या मक्यापासून 2 वेगवेगळ्या रेसिपी बघणार आहे. तर कशा करायच्या त्या बघूया आपण. तर मी 1-2 मका असं सोलून घेतले आहेत. याचे छोटे-छोटे असे कट केलेले आहेत बघू शकताय. तर आपण पावसाळ्यात स्पेशल 2 रेसिपी बघणार आहे. तर मक्यापासून आपण ते कट केलेली मका आहे. इकडं कढईमध्ये मी तांब्याभर पाणी घातलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि जे आपण ते मका कट केलेली आहे ना, ते पाण्यामध्ये आपल्याला सगळी मका आता हे सोडायचं आहे. तर हे या गरम पाण्यामध्ये पूर्ण आता खळखळून आपल्याला उकळी येऊ द्यायची आणि शिजून घ्यायचं आहे. तर बघू शकताय मस्त अशी मका असं आपल्याला पाण्यामध्ये आता हे मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला शिजून घ्यायची आहे. फक्त 5च मिनिट शिजून घ्यायची आहे. जास्त न शिजवता आपल्याला फक्त 5 मिनिट शिजून घ्यायचं आहे. तर इकडं मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे ताटामध्ये आणि चाट मसाला घेतलेला आहे. आमचूर पावडर पण घेतलेलं आहे थोडंसं आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. अर्धा लिंबाचा आपल्याला याच्यामध्ये रस घालायचा आहे. आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे मसाला पूर्ण असं. तर या पद्धतीने सगळं मसाला एकत्र करून घ्यायचं आहे आणि जे आपण सोललेलं कणीस आहे पूर्ण याच्यामध्ये हाताने आपल्याला या कणसाला असं लावून घ्यायचं आहे. मस्त असं चटपटीत करायचं आहे याला. बघू शकताय साधं असं न खाण्यापेक्षा असं चटपटीत खाल्लं तर खूप टेस्टी लागते हे असं. तर मसाला पूर्ण असं मी कणसाला असं लावून घेतलेलं आहे बघू शकताय. तर मसाला कणीस आपण बनवत आहे. तर आता हे मसाला पूर्ण आपण कणसाला लावलेला आहे. आता हे याला असं भाजून घ्यायचं आहे खमंग सगळीकडे याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने छान आता हे व्यवस्थित भाजलेलं आहे. आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. तर त्याच कणसाच्या पानामध्ये आपण असं मका गरम असते तर गरम असल्यामुळे मी मक्याच्याच पानामध्ये असं मका ठेवलेली आहे. कारण आपल्याला व्यवस्थित धरता पण यावं आणि खाता पण यावं. तर मसाला तर पूर्ण आपण कणसाला लावलेलाच आहे. वरनं अजून तुम्हाला पाहिजे असेल तर लिंबू, मीठ आणि काश्मीरी लाल मिरची पावडर ठेवलेलं आहे. तुम्ही लावून खाऊ शकता. आता दुसरी रेसिपी बघूया. जे आपण आता इकडं शिजायला ठेवलं होतं गरम पाण्यामध्ये अवघ्या 5च मिनिटामध्ये मी शिजवलेलं आहे. अवघ्यात थंड करून घेतलेलं आहे. आता हे 5 मिनिट झालेले आहेत. कणस पण आपले छान मिठाच्या पाण्यामध्ये शिजलेले आहेत बघू शकताय. आता हे मस्त असे कणस बघता क्षणी कधी खायला असं वाटणारी आपली पावसाळा स्पेशल रेसिपी बघणार आहे. तर एकदम टेस्टी. तर पूर्ण आता हे कणस मी आहे ते मकाचे छोटे छोटे काढून मिठाच्या पाण्यातले आपण एका मी जाळीवर असं काढून घेतलेले आहेत. आता हे पूर्ण इकडं काढून घेतलेले आहेत. इकडं कढईमध्ये आता आपल्याला 1 पळी तेल घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडंसं आता याच कणसाला आपल्याला आणखी चटपटीत करायचं आहे. तेल गरम झाले की थोडंसं मी याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत आणि लसूण घातलेलं आहे. 1 चमच असा ठेचून खलबत्त्यामध्ये ठेचून लसूण घातलेलं आहे. याच्यामध्ये अर्धा चमच लाल तिखट घातलेलं आहे. अगदी थोडंसं आमचूर पावडर घातलेलं आहे आणि थोडंसं चाट मसाला घातलेला आहे. आता हे जिनस आहे ते पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. गॅस एकदम बारीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता. तर याच्यामध्ये शेजवान चटणी घातलेली आहे. भरपूर मी शेजवान चटणी घातलेली आहे. शेजवान चटणीमुळे आणखी याची चव वाढते. तर मस्त शेजवान चटणी घातलेली आहे. याच्यात मिक्स केलेला आहे. अर्ध्या लिंबाचा पुन्हा रस मिक्स केलेला आहे याच्यामध्ये. आता शेजवान चटणीमुळे तर आपल्याला आणखीच याला चवदार होणार आहे मका आपली. तर मस्त याच्यामध्ये आता फोडणीमध्ये आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त व्यवस्थित आता ही सगळीकडे शेजवान चटणी मसाला सगळीकडे लागेल असा आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त आता एकजीव झालेला आहे. तर आता इकडं आपण लगेच प्लेटमध्ये काढून घेऊया. गॅस बंद केला. प्लेटमध्ये आता आपण काढून घेऊया. तर सगळीकडे लागलेला असा मसाला चवदार असा चटपटीत कुणाला आवडणार नाही पावसाळा स्पेशल असं खायला. पाऊस जर पडत असेल असं गरमागरम काहीतरी खायला असेल तर खूपच भारी. तर मस्त अशी शेजवान चटणी राहिलेली कढईमध्ये पूर्ण याच्यावर घातलेली आहे. कोथिंबीर वरनं घातलेली आहे. मस्त सजावट दिसायला लागली बघू शकताय. बघता क्षणी कधी खाईल अशी वाटणारी आपली पावसाळा स्पेशल रेसिपी आपली तयार आहे. मकाच्या कणसापासून असं जर आपण चटपटीत बनवून खाल्लं तर सगळ्यांनाच आवडेल आणि
तर आपण जास्तीत जास्त हे मका आहे ते पावसाळ्यामध्ये जास्त खातोय. पाऊस पडायला की मकाची आठवण येते. तर आपलं मसाला कॉर्न आपलं तयार आहे मका. तर आपण भाजून पण केलेली आहे आणि शिजून पण केलेलं आहे. 2 तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने आपण मक्याचे चटपटीत असं बनवलेलं आहे मक्याला. तर बघू शकताय. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर बघता क्षणी कधी खाईल असं वाटणारी मका बघू शकताय. जिभेला असं पाणी सुटतंय. बघितलं की चला कधी उचलून खाईल असं वाटते. चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते.